नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवाने नंदिनीसाठी प्रेशर कुकरवर एक मेसेज लिहिलेला असतो. मी चकाचक बाई, तू आणि मी म्हणजे प्रेशर कुकर. आणि त्यांनी शिट्टी, ज्याप्रमाणे प्रेशर कुकरवर प्रेशर पडल्यानंतर शिट्टीही उघडून त्यातलं प्रेशर कमी होतं, त्याचप्रमाणे मी देखील तुझ्यावरचा प्रेशर शिट्टी म्हणजे दूर करेल. आता तू कपाट उघडून बघ. आणि नंदिनी देखील कपाट उघडून बघते, तर तिला मात्र खूप आनंद होतो. त्यानंतर आपण पाहतो काव्य ही आपल्या बोक्याशी बोलत असते आणि हे दृश्य पाहून वसुंधराने रम्याला मात्र अतिशय राग आलेला असतो. आणि वसुंधरा ही रम्याला बोलते, या बोक्याचं काहीतरी करावंच लागेल. आणि त्यावेळेस रम्या ही मोठी कातर घेऊन येते आणि काव्य ही बोक्यापासून दूर गेल्यानंतर त्या बोक्याला कापून टाकते. आणि काव्य ही बोक्याचा शोध घेत असते, तेव्हा तिला बोका मिळत नाही आणि ती अतिशय दुःखी होते. त्यानंतर आपण पाहतो काव्य, मानिनी ही पार तिघेही त्या घरामध्ये बोक्याचा शोध घेत असतात. आणि त्याच वेळेस अचानक गच्चीवरून कापूस खाली पडतो आणि मानिनी ही विचार करते की कापूस कुठून पडत आहे. आणि तेव्हा सर्वजण हे पाहतात, तर त्या ठिकाणी रम्या आणि वसुंधरा असतात आणि त्या दोघींनी मिळून काव्याचा बोका कापून टाकलेला असतो. तेव्हा काव्याला अतिशय राग येतो आणि ती खूपच जोरात रम्या म्हणून ओरडते. आणि तेव्हा रम्या ही देखील घाबरते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य ही कशा प्रकारे रम्याला धडा शिकवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.